मनसे नेते बाळा नांदगावकर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, अकोल्यामध्ये अमोल मिटकरींच्या गाडीवरती दगडफेक झाल्यानंतर आपल्या कार्यकर्त्याचा जय मालोलकर आहे जो आहे त्याचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर सर्व राजकारण सुरू आहे. अमितजींनी देखील त्यांच्या घरच्यांची भेट घेतलेली आहे. काय एक नेता म्हणून एक कार्यकर्ता जो आहे तो तुम्ही गमावलेला आहे, काय प्रतिक्रिया? अमितजींना मी धन्यवाद देतो की त्यांनी जाऊन ताबडतोब भेट घेतली आणि त्या कुटुंबाचं सांत्वन केलं. कोणत्याही कुटुंबातला माणूस मग तो माझ्या पक्षातला असो की इतर कोणत्या पक्षातला असो, जर त्याचा अशा प्रकारे मृत्यू होत असेल तर ते वाईटच आहे. आणि म्हणून त्या कुटुंबाला भेट देणं अत्यंत गरजेचं होतं आणि ती भेट देणं ही फार महत्त्वाचं असल्यामुळे त्यांनी भेट दिली आणि त्यांच्या कुटुंबांना सांत्वन केलं. विषय कशावरून उद्भवला की अमोल मिटकरींनी, सन्माननीय आमदार आहेत त्यांनी काहीतरी सन्माननीय राजसाहेबांनी पुण्याला जी काही पत्रकार परिषद घेतली, त्या पत्रकार परिषदेमध्ये पुण्यामध्ये जी काय धरणं भरली होती त्याच्यावरून एक वाक्य ते बोलले होते. आणि ते खरं पाहता ठाकरे कुटुंब हे बाळासाहेबांकडून जे काय त्यांच्याकडे व्यंगचित्रकाराचं हे आलेलं आहे आणि त्याच्यामुळे राज ठाकरे साहेब व्यंगचित्रकाराच्या कलाकाराच्या भूमिकेतून एखादी बोलतात. त्यामुळे नेमकं त्यांनी बोलले त्याचं खरं पाहता त्यांनी ते एक वेगळ्या अँगलनी ते घ्यायला पाहिजे होतं अमोल मिटकरींनी, पण त्यांनी ते भलत्याच अँगलनी घेतलं. आणि त्याच्यावरती जर काही बोलायचं होतं तर बरेच वेळेला आपण महाराष्ट्रात पाहिलं आहे की राज ठाकरे साहेब बोलल्यानंतर अजित पवार बोलतात, अजित पवार दादा बोलल्यानंतर कधी अजित पवार दादा बोलले की मग राज ठाकरे साहेब बोलतात. हे वाकयुद्ध हे चालूच असतं, परंतु आपण कुठल्या अंगाने घ्यायचं हे महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे त्यांनी साहेबांवरती काहीतरी भाष्य केल्यामुळे ते वादळ उभं राहिलं आणि त्याची परिणती असं झालं की आमच्या जवळचा कार्यकर्ता आमच्यातून गेला. आणि मग ह्याला जबाबदार कोण आहे हे महत्त्वाचं आहे. ते जर त्यांनी त्या अँगलने घेतलं असतं तर कुठलीच अडचण आली नसती. आणि त्याच्यामुळे तो जबाबदार खरं पाहता मिटकरीसारखा आता विधान परिषदेमधल्या आमदारांनी बोलताना पण विचार करण्याची आवश्यकता होती. किंवा कोणी मी काय किंवा इतर कोणी आपण बोलताना कोणावरती बोलतोय तोही विचार करायला पाहिजे. आपली उंची काय तो विचार करायला पाहिजे आणि बोलायला पाहिजे. माझं काय म्हणणं नाही. आता बाळा नांदगावकरांनी ठीक आहे, मी एकदा वेळ अजित पवारवरती बोलू शकतो, देवेंद्र फडणवीसवरती बोलू शकतो, मुख्यमंत्री बोलू शकतो, पण मी आता नरेंद्र मोदींवरती बोलू शकत नाही, मी अमित शहांवरती बोलू शकत नाही, मी पवार साहेबांवरती बोलू शकत नाही. मला काही बंधनं आहेत, काय आपण आपली बंधनं पाळली पाहिजेत. आणि म्हणून आता राज ठाकरे साहेबांनी एवढं मोठे तर अमोल मिटकरी नक्की नाही आहे, त्यांनी आपल्या नेत्यावरती सोडलं पाहिजे होतं. आणि बघा ना, आता एवढा वादळ उठल्यानंतर अमोल मिटकरीच परत बोलत आहेत की माझ्या पक्षातला एकही माणूस माझ्या बाजूने कोण उभा राहत नाही. ह्याच्यात कळलं पाहिजे ना त्यांना की आपण आपली भूमिका ही राजकारणामध्ये काय बोलावं त्यापेक्षा काय बोलू नये ह्याला फार महत्त्व असतं. तुम्ही म्हणताय की अमोल मिटकरीच याला जबाबदार आहेत, परंतु अमोल मिटकरी असं म्हणतायत की याला संपूर्णपणे मनसे अध्यक्ष राज ठाकरे जबाबदार आहेत. आणि कोण जबाबदार आहे याला असं म्हणणं नाही. विषय कुठून उद्भवला? आता बाळासाहेब शरद पवारांवरती काय काय बोलायचे, मग ह्याचा अर्थ काय त्या लढाया केला असं होत नाही, कळलं का? म्हणून मिटकरींनी सुद्धा त्या अँगलनी नाही घेतलं पाहिजे होतं. ते घेतलंच नसतं तो वाद उद्भवलाच नसता आणि विषय संपला. त्याच्यामुळे कोण जबाबदार आहे कोण जबाबदार आहे त्या विषयात आता जात नाही. त्याच्यावरती पोलीस खातं आता सखोल चौकशी करतंय, त्याच्यावरती जर चौकशी होऊन काय निष्पन्न होईल ते होईल. परंतु एक आमचा माणूस गेला ह्या तुमच्या असल्या वागण्यामुळे कृत्यामुळे, त्याचं काय करायचं? त्याचा विचार माणुसकीच्या दृष्टिकोनातून करण्याची आवश्यकता असं मला वाटतं. ते म्हणतायत की जय मालोलकर येत्या 10 दिवसांमध्ये अजित पवार गटामध्ये पक्षप्रवेश करणार होते असं म्हणत होते. नाही, मला माहिती नाही ते काही बोलतील, मला काय माहिती. ते म्हणतात की ठाकरे आणि संपूर्ण मनसे पक्ष खुनशी आहे, त्याच्यामुळे ते काहीही पचवू शकतात. ठीक आहे, उद्या काय देवानी तोंड दिलेलं आहे, बोलायला काय जाते, बोलतात ते बोलते, त्याने काय होणार. त्याच्यावरती आता मी माझी लोक बोलतातच आहेस, कर्णादून बोलतोय, संदीप देशपांडे बोलतोय. आता मी त्यांच्यावर बोलणे एवढा मी मोठा माणूस आहे, मी खूप छोटा माणूस आहे. अमोल मिटकरी खूप मोठा माणूस आहे. शेवटचा प्रश्न, उद्या मुख्यमंत्र्यांसोबत तुमची बैठक आहे, कशा संदर्भात आहे, काय चर्चा आहे? कारण अनेक प्रश्न जे आहेत म्हणजे पाऊस असेल, अतिवृष्टी असेल, सामाजिक विषयांसाठी सन्माननीय राज ठाकरे साहेब नेहमीच
मुख्यमंत्र्यांची उपमुख्यमंत्र्यांची भेट घेत असतात. काही वेळेला ते राज्यपालांनाही भेटतात आणि विषय मार्गाला लावतात. काही वेळेला त्यांनी, मला आठवतोय, काही वेळेला त्यांनी देशाच्या पंतप्रधानांनाही फोन केलेले आहेत आणि विषय मार्गाला लावलेले आहेत. सामाजिक विषय जर असेल आणि त्या सामाजिक विषयाला जर न्याय द्यायचा असेल, मग तो शेतकऱ्यांचा असो, कामगारांचा असो, शेतमजुरांचा असो, विद्यार्थ्यांचा असो, महिलांचा असो, कोणत्याही विषयाला त्यांच्याकडे जर माणूस गेला तर त्याला न्याय देण्याचा ते प्रामाणिकपणे प्रयत्न करतात. तसंच काही विषय त्यांचे बहुतेक असावेत असा माझा अंदाज आहे आणि म्हणून उद्याची त्यांनी वेळ घेतलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांना सह्याद्रीवरती 11 वाजताची वेळ दिलेली आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामन रोशनसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.